नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 98. अक्कलकोट स्वामींच्या पादुका आणि नानी बनवती मोठी बनवती. सेहराव सोडून काठाकाठाने चालू लागलो. सुंदर असं वळण घेत नर्मदा मैया इथं डावीकडे वळते, त्यामुळे वाळूचा मोठा किनारा लाभतो. परंतु त्यापूर्वी काही पुरातन मंदिरं लागली. त्यांचं दर्शन करत करत पुढे गेलो. सुंदर एक मूर्ती असलेलं, अतिशय सुंदर अशी मूर्ती असलेलं रामजानकी मंदिर होतं. मंदिराचा परिसर विस्तीर्ण आणि चांगल्या पद्धतीनं लिपाई पुताई करून ठेवलेला होता. शेणानं सारवण्याचं काम चालू असतानाचं एक संग्रहित छायाचित्र इथे जोडले. या भागातील जलजीवन खूप सुंदर होतं. मगरींची संख्या प्रचंड असल्यामुळं इथं मानवी हस्तक्षेप कमी होता, त्यामुळे माशांची संख्या चांगली होती आणि मासे खाऊन जगणाऱ्या पक्ष्यांची संख्या देखील चांगली होती. ज्याप्रमाणे एक वाघ आल्यावर जंगलाचं आरोग्य सुधारतं, अगदी त्याचप्रमाणे एक मगर पाण्यात आली तरी संपूर्ण जलजीवन सुरळीत होऊन जातं. रात्री मगरींच्या डरकाळ्या ऐकल्या होत्या. म्हशीचं रेकणं आणि डुकरांचं डोरकणं याच्यामधला तो आवाज होता. तो आवाज पक्का कानात बसला. डावीकडे चांगली झाडी होती आणि उजवीकडे समोर वाळूचा किनारा होता. इथून थोडंसं पुढे गेल्यावरती एक केवट भेटला. असं कोणीही स्थानिक ग्रामस्थ भेटलं की जवळपास कुठलं ऐतिहासिक पौराणिक स्थान आहे का हे त्यांना विचारावं. कारण बरेचदा अगदी आपल्या शेजारी असलेलं मंदिर देखील आपण नदीपात्रातनं चालत असल्यामुळं आपल्याला दिसत नसतं. या केवटानं मला सांगितलं की इथं मंदिर नाही, परंतु एका पडक्या वास्तूमध्ये थडगी उभी करून एक दर्गा उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे. गुगल नकाशावर मला तो दर्गा सापडला. अशा रीतीनं गेलेल्या कुठल्याही माणसाचे थडगे उभं करून तिथे तो मनुष्य प्रत्यक्ष गाडला गेलेला नसतानासुद्धा त्याला दर्ग्याची मान्यता दिली जाते आणि अंगभूत सहिष्णू स्वभावामुळं त्याला स्थानिक हिंदूंचा अजिबात विरोध होत नाही. भविष्यात अशी जागा धार्मिक क्षेत्र म्हणून मोठ्या प्रमाणात वाढवली जाते आणि त्या भागातलं डेमोग्राफिक्स हळूहळू बदलतं. इथंही त्याची सुरुवात झालेली होती. मुळात अशा दर्ग्यांची पूजा करणं म्हणजे मूर्तीपूजा करण्यासारखंच आहे आणि मूर्तीपूजा इस्लाममध्ये हराम आहे, परंतु जागा ताब्यात येत असल्यामुळं त्याला मान्यता दिली जाते. याच्यानंतर एक अतिशय सुंदर असं चंद्राकृती वळण नर्मदा मैया घेते. हे वळण इतकं झोकदार आहे की विचारू नका. चालताना एका सरळ रेषेमध्ये वाळू लागते. नदी वळते हे चालताना फारसं लक्षात येत नाही, परंतु अवकाशातून पाहिल्यावर मात्र नदीचं गरगरीत गोल वळण स्पष्ट दिसतं. इथं मी पूर्ण वेळ माझी काठी नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये बुडवत चाललो. कुठलाही वाळूचा किनारा सुरू होण्यापूर्वी एक धोकादायक टापू येत असतो. इथे काठावर चालण्यासाठी अतिशय मर्यादित जागा असते किंवा जागाच नसते. प्रत्येक जोरदार वळणाच्या वेळी असा एकतरी टापू आलाच. अशा वेळी घाबरून उलटं न फिरता तिथूनच मार्ग शोधत जावे. काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळतो. हे बघा, वाळूचा किनारा चालू होण्यापूर्वीचा कठीण टापू. हा वाळूचा किनारा कसा आहे आपल्याला दिसतंय. हेच ते अर्धगोलाकृती वळण. रावणाला मारल्यानंतर वानरांनी इथं तपश्चर्या केली म्हणून या गावाचं नाव वांदरी आहे. बऱ्याच वेळेला चालून थकलेले परिक्रमावासी असे वळण टाकून सरळ जायचा प्रयत्न करतात, परंतु मी खूप वेळा हे अनुभवलं आहे की सरळ गेलं काय किंवा वळून गेलं काय तेवढाच वेळ लागतो. वळण घेत चालल्यानं मात्र नर्मदा मैयाचा अलौकिक असा सहवास लाभतो. नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या सर्व भाविकांना माझी विनंती आहे, कृपा करून चालण्याचे अंतर वाढते म्हणून नर्मदा मातेचे गोलाकार वळण चुकवू नका, कारण अशा ठिकाणी तिचे वेगळे सौंदर्य पाहायला मिळते. समोरचा किनारा अधिक मोठा दिसतो. अशा भागात पक्षीजीवन देखील चांगले असते. मुख्य म्हणजे असे वळणाचे भाग नेहमीच निर्मनुष्य असल्याचे मला आढळले. त्यामुळे नर्मदा मातेचा एकांतपूर्ण सहवास आणि कृपाशीर्वाद तुम्हाला नक्की लाभतो. आपण नर्मदा परिक्रमा करायला आलेलो आहोत हे नेहमीच मनात ठेवावे. आपण नर्मदा खंड परिभ्रमण नाही करत. अर्थात परिक्रमेमध्ये आपोआप ते साध्य होतं, परंतु परिभ्रमणामध्ये परिक्रमा होईलच असं नसतं. असो, इथे बरोबर त्या गोलाकाराच्या मध्यभागी वैद्यनाथ, वेदनाथ किंवा बेदनाथ महादेवाचं मंदिर आहे. मी ही 4-5 नावं लिहिली कारण या 5ही नावांनी या मंदिराचा उल्लेख करताना लोकांना मी ऐकलं. हे पौराणिक मंदिर असून अतिशय सुंदर स्थान आहे. इथं कोणीही फिरकत नाही. समोर वसिष्ठ आश्रम आहे. मंदिर छोटंसंच आहे, परंतु महापुरामध्ये इथं प्रचंड पाणी येतं. आपणही वैद्यनाथाचं दर्शन घेऊया. हे श्री वेदनाथ मंदिर वांदरिया. मंदिराची जुनी भिंत पाडून आता जीर्णोद्धार केलेला आहे असं लक्षात येते. पुरातन मंदिराचे अवशेष जपून ठेवले पाहिजेत. या चित्रात जुनी भिंत दिसते. मी गेलो तेव्हा ही भिंत होती. श्री वैद्यनाथाय नमः शिवाय. हे श्री वैद्यनाथ महादेव. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक आश्रमामध्ये, मंदिरामध्ये आणि घाटावरती अशा प्रकारच्या मगरींच्या वावरापासून सावध करणाऱ्या पाट्या लावलेल्या दिसतात. सावधान नर्मदा नदी में मगरमच्छ रहते है असं लिहिलं आहे. वैद्यनाथ महादेवांची थोडक्यात माहिती आणि महती इथं दिलेली. आपण हा व्हिडिओ पॉज करून ती वाचू शकता.
जुन्या मंदिरातला देवनागरी लिपीतला शिलालेख आपल्याला इथं पाहायला मिळतो. समोरच असलेल्या वशिष्ठ मंदिराचा बगीचा खूप सुंदर आहे. चातुर्मास करण्यासाठी एक आदर्श जागा आहे. ज्यांनी आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि काहीतरी भरीव सामाजिक कार्य करायची ज्यांना इच्छा आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन पुरातन मंदिरांचं पुनर्निर्माण करताना त्यामध्ये भारतीय मंदिर निर्माणशास्त्राचा आणि त्यातील तत्त्वांचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, तसेच शास्त्रीय पद्धतीने मंदिर कसे उतरवता येईल आणि पुन्हा निर्माण करता येईल याचा अभ्यास करून स्थानिक लोकांना सेवा म्हणून मार्गदर्शन केलं पाहिजे असं वाटतं. सध्या नर्मदा खंडामध्ये सरसकट जुनी दगडी मंदिरं पाडून नवीन RCC मंदिरं बांधण्याचं सत्र सुरू झालेलं दिसतं. नवीन मंदिर बांधणं स्वागतार्हच आहे, परंतु ते बांधताना अधिक चांगल्या व शास्त्रीय पद्धतीने बांधलं तर ते टिकाऊ होऊ शकतं आणि त्यातील स्पंदनांचा अधिक चांगला लाभ भक्तांना मिळू शकतो. सिमेंट कॉन्क्रीटच्या मंदिरामध्ये तुम्हाला थंडावा व शांतता लाभत नाही, जी तुम्हाला दगडी मंदिरामध्ये लाभते. सिमेंट कॉन्क्रीटचं आयुष्य देखील 70 ते 80 वर्षाचे असते. दगडाचे आयुर्मान त्यापेक्षा अनेक पटीने अधिक असते. यावर तज्ज्ञांनी अवश्य विचार करून पाहावा. प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्टने जर असं ठरवलं की 100 घरं किंवा प्रकल्प डिझाईन करून झाली की मी सेवा म्हणून एक तरी छोटं मंदिर रिडिझाईन करून देईन, तर भारतातली मंदिरं पुन्हा वैभवशाली होण्यासाठी जरा देखील वेळ लागणार नाही. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये राहणारे श्री किरण कलमनानी आणि सौ अंजनी कलमनानी हे दाम्पत्य अशा रीतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं मंदिर पुनर्निर्माण या विषयामध्ये तज्ज्ञ असलेलं वास्तुविशारद जोडपं आहे. त्यांनी इंग्लंड देशामध्ये जाऊन एमार्च केलेलं आहे, परंतु सर्व पाश्चात्य आर्थिक संधी नाकारून भारतामध्ये येऊन इथल्या मंदिरांचं पुनर्निर्माण करणं असं ध्येय ठेवून ते कार्य करत आहेत. असे अनेक टेम्पल रिस्टोरेशन एक्सपर्ट किंवा एन्शंट आर्किटेक्चर कन्झर्वेशन एक्सपर्ट तयार होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावा. मुद्दाम इंग्रजी शब्द वापरले म्हणजे तरुणांना चटकन कळेल. कारण अशास्त्रीय पद्धतीनं पुनर्निर्माण केलं गेलेलं मंदिर पाहून मनाला वेदना होतात. मंदिराच्या बाबतीत जुनं तेच सोनं हेच लक्षात ठेवावं. असो, पुन्हा एकदा सरळ रेषेत जाऊन मैयाला स्पर्श केला आणि वाळूचा किनारा पकडून चालायला सुरुवात केली. लहान मूल जसे कितीही गर्दी असू दे किंवा कोणीही नसू दे, आपल्या आईचा हात सोडत नाही, तसंच मी करायचो. काही केल्या नर्मदा मातेचा हात सोडायचो नाही. रे बंधू, जब तक मैया थामे है तुम्हारा हाथ, जब तक मैया थामे है तुम्हारा हाथ, जब तक मैया की मिल रही है साथ, तब तक तुम्हें डरने की क्या बात, तब तक कोई ना कर पावे तुम्हारा घात. अगर आए यमराज भी लेकर यमदूत, तो उस काल को भी तुम कर दोगे मात. पिता है उसके श्री महाकाल रे बंधू, जो स्वयं है अनाथों के भी नाथ. जय वेदनाथ. वानरांनी तपस्या केल्यामुळं पवित्र झालेल्या या भूमीमध्ये त्यांनी स्थापन केलेली अनेक शिवलिंग सापडतात. थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला जंगलामध्ये वानरेश्वर महादेवाचं छोटंसं मंदिर होतं. हे तीर्थक्षेत्र आहे. छोटंसं मंदिर असलं तरी आतमध्ये सर्व देव होते. गणपती, मारुती, नर्मदा मैया, महादेव सगळ्यांची स्थापना इथं केलेली आहे. हे आहे वानरेश्वर महादेवाचं मंदिर. मंदिर अतिशय दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहे. वानरेश्वर महादेव अशा रीतीनं स्थापन केलेली अक्षरशः कोट्यावधी शिवलिंग नर्मदेकाठी तुम्हाला आढळतात. इथे एक मजेशीर प्रकार घडला. एका झाडाखाली एक अतिशय गरीब म्हातारा बसला होता. त्याने मला जवळ बोलावले आणि म्हणाला की मला तुझ्याजवळचं एखादं वस्त्र दे. माझ्याजवळ अगदी मोजके कपडे असल्यामुळे त्याला देण्यासारखं काही नव्हतं, परंतु इतक्यात मला आठवलं की थंडीच्या काळामध्ये मी जे अंगात घालायचो ते थर्मलवेअरचे अप्पर खूप दिवसांपासून पडून आहे. ते काढून मी आजोबांना दिलं. हे स्वच्छ धुवून वाळवून घडी करून ठेवलं होतं. आजोबांना ते वस्त्र आवडलं आणि त्यांनी लगेच अंगात धारण केलं. ही घटना घडेपर्यंत मला पुढे लगेचच येणाऱ्या घाटाचं महात्म्य माहीत नव्हतं. थोडंसं पुढे गेल्यावर एक घाट दिसला, ज्याच्यावर खूप गर्दी होती. लोक आपापल्या अंगातील जुनी वस्त्र काढून तिथेच टाकत होते आणि स्नान करून नवीन वस्त्र परिधान करत होते. असं केल्यानं आपल्याला लागलेली पनौती निघून जाते, अशी इथल्या लोकांची मान्यता आहे. अशा रीतीनं अंगातल्या काढून टाकलेल्या कपड्यांची इथं अक्षरशः खच पडला होता. हे सर्व कपडे कालांतराने नर्मदा मातेच्या प्रवाहासोबत वाहून जातात आणि गाळामध्ये कुठेतरी रुतून बसतात. शेवाळं वगैरे वनस्पती त्यांच्यावर वाढल्या की हळूहळू नष्ट होऊन जातात. परंतु प्लास्टिकपेक्षा कमी घातक असले तरी देखील हे एक प्रकारचे प्रदूषणच आहे असं मला वाटलं. कारण इतस्ततः पडलेले रंगीबेरंगी कपडे नर्मदा मातेच्या सौंदर्यामध्ये बाधा आणत होते. आपण अगदी उपग्रहातलं चित्र पाहिलं तर त्यातसुद्धा या कुंभेश्वर घाटावर लोकांनी केलेलं वस्त्र प्रदूषण दिसतं. यावरून त्याचं गांभीर्य आपण लक्षात घेऊ शकता. प्रचंड प्रमाणात कपडे टाकून दिलेले आहेत. कपडे, चपला, बूट. घाटाच्या वरून घेतलेल्या चित्रामध्ये सुद्धा डावीकडे पडलेल्या कपड्यांचा ढीग तुम्हाला दिसतोय बघा. इथं कपडे वाहण्याची पुरातन प्रथा जर असेल तर किमान ग्रामपंचायत स्तरावरती दररोज ते कपडे उचलण्याची व्यवस्था करायला काय हरकत आहे. परंतु
अगदी हाच घाट येण्यापूर्वी माझ्याही एका वस्त्राचा त्याग माझ्या हातून घडावा हा काही सर्वसाधारण योगायोग असेल असं मला वाटत नाही. हा सर्व प्रकारांच्या मागे कुठली तरी वैश्विक योजना कार्यरत असते असे तुम्हाला पदोपदी जाणवते. असो. समोर वरवाडा नावाचं गाव आहे. उत्तर तटावर आपण इथल्या गमती पाहूच. दक्षिण तटावर चालताना मला उत्तर तटाबद्दल काहीच माहिती नव्हतं. परंतु उत्तर तटावर गेल्यावर मात्र दक्षिण तटावरची एक एक ठिकाणं आठवत राहायची. त्यामुळे दुहेरी परिक्रमा घडत होती. इथे नर्मदा माता किनारा कापत चालते. त्यामुळे मंदिरे आणि गाव उंचावर आहे. खडा चढ असलेल्या पायऱ्यांचा घाट होता. तो धावतच चढून वर गेलो. वर गेल्या गेल्या लक्षात आले की इथं मंदिरच मंदिर आहेत. छोट्या छोट्या अनेक प्रसिद्ध पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरांची दाटी या घाटावर आहे. आपणही एक एक करून दर्शन घ्यायला सुरुवात करूया. खूप संस्मरणीय असा हा घाट आहे. सडक मार्गाने जे लोक येतात त्यांना जिओर आणि पाटी नावाची 2 गावं लागतात. इथूनच सर्व देवांना जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे बस परिक्रमा असे सुद्धा इथून मोठ्या संख्येने येतात. इथं पाटीवर सगळ्या देवांची नावं बघा. शनिदेव, नानी मोठी पनोती, श्री कुंभेश्वर महादेव. आपण मात्र काठानं चालतोय. त्यामुळे आपल्याला दरवर्षी नर्मदा माता तिच्या महापुरामध्ये थोडं थोडं नुकसान करत असलेला हा पुरातन घाट दिसतोय. या घाटाचं नुकसान दरवर्षी थोडं थोडं होत आहे. भरपूर पायऱ्या चढून गेल्यावर वरती मंदिर परिसर सुरू होतो. या पायऱ्या चढायला फार मजा आली. थकवणाऱ्या पायऱ्यात, परंतु न थांबता वेगाने चढल्या की पायामध्ये रक्ताचा अक्षरशः महापूर येतो आणि त्यामुळे थोड्याच वेळात पायांना खूप बरे वाटू लागते. हे आहे जगातलं एकमेव श्रीयंत्राचं मंदिर. मंदिराच्या आत डावीकडे काळ्या रंगाची खुर्ची ठेवली ना, तिथेच गेल्या गेल्या मी खाली आसन लावलं आणि सुंदर वाऱ्याचा आनंद घेत बसून राहिलो. इथे समोर एका गुजराती पंडितजींचं अनुष्ठान चाललं होतं. जाता जाता ते माझ्या हातावरती प्रसाद ठेवून गेले. याच मंदिरामध्ये विठ्ठल महाराज पाठाडे पुन्हा एकदा भेटले. मोठा वळसा मारून देखील साधारण एकाच वेळी आम्ही दोघं पोचलो. हीच तर नर्मदा मैयाची गंमत आहे. काठाकाठाने कितीही लांबचं अंतर चाललं तरी तुम्ही इतरांपेक्षा पुढेच असता. आतमध्ये जाऊन दर्शन केलं. मोठं श्रीयंत्र ठेवलं. नर्मदा मातेची पण मूर्ती आहे. श्रीयंत्राचं भारतातलं एकमेव मंदिर आहे असं इथं सांगण्यात आलं. ही मगरीवर बसलेली नर्मदा मैया. लोक हिला लक्ष्मी माता समजतात, परंतु खाली मगर दिसते बघा. एकदा नर्मदा मैया प्रसन्न झाली की लक्ष्मीची काय गरज आहे. इथे खाली अनेक लक्ष्मीयंत्र किंवा श्रीयंत्र ठेवलेले दिसतात. तसेच नर्मदा मातेच्या दोन्ही बाजूला रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचे फोटो पण आपल्याला लावलेले दिसतात. हे मंदिर किती सुंदर ठिकाणी हे तुम्हाला या फोटोमध्ये लक्षात येईल. सगळे फोटो गुगलवरून घेतलेत. तापलेल्या वाळूच्या किनाऱ्यावरून चालल्यामुळं थकलेल्या देहाला या कोपऱ्यात बसल्यावर लागणारं नर्मदा मातेवरचं थंडगार वारं सुखावं वाटत होतं. परंतु पोटामध्ये कावळे देखील ओरडू लागले होते. मला प्रसाद देणाऱ्या ब्राह्मणांनी सांगितले की ते शेजारी एकजण परिक्रमावासींना भोजन प्रसादी देतो, त्याला जाऊन आधी भेटावे आणि सांगावे की तुम्ही दोघेजण मंदिरामध्ये बसलेले आहात. सामान इथेच ठेवायला हरकत नाही. भोजन प्रसादी कुठे मिळते याचा शोध घेत पुढे गेलो आणि समोरच एक छोटीशी इमारत दिसली. सहज आतमध्ये गेलो आणि समोर जे काही दिसलं ते पाहून साष्टांग नमस्कार घातला. इथे चक्क अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका ठेवलेल्या होत्या. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चंदुलाल सोमण नावाचे एक थोर स्वामी भक्त इथं राहत असत. त्यांनी या पादुका स्थापन केल्या होत्या. राहूचं देखील मंदिर होतं. सध्या त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आश्रमाची व्यवस्था पाहत आहेत. हा तरुण देखील अतिशय तेजस्वी आणि सज्जन सात्विक होता. त्याने मला मागे नेऊन त्याचं घर आणि संपूर्ण परिसर दाखवला. गेली 200 वर्ष हे कुटुंब इथंच राहत असून त्यांच्या घराण्यामध्ये परिक्रमावासींची सेवा करण्याची परंपराच आहे. स्वामींचा या घराण्यावर विशेष कृपाशीर्वाद राहिलेला आहे. अक्कलकोट स्वामी हे एक अजब रसायन आहे. ते कधी कोणावर कशी कृपा करतील याचा काही नेम नाही. म्हणजे त्यांची भक्ती केली तरच ते पावतील असे ते अजिबातच नाहीत. त्यांना जसे हवे तसे वर्तन करणारा कोणी मनुष्य त्यांच्या कृपेला सहज प्राप्त होऊन जातो. स्वामींना खोट्याचा खूप तिटकार आहे. खरं बोलणारा, सरळ मार्गाने चालणारा आणि त्यांची भक्ती अजिबात न करणारा एखादा मनुष्यसुद्धा त्यांच्या कृपेला प्राप्त होऊन जातो. याउलट दिवसरात्र स्वामी स्वामी करणारा परंतु फसवाफसवी करणारा मनुष्य त्यांची लाथ खाल्ल्याशिवाय राहत नाही. मला माझ्या आयुष्यामध्ये अक्कलकोट स्वामी वयाच्या 3ऱ्या वर्षी भेटले. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये माडीवाले कॉलनी नावाची एक वस्ती आहे. इथं भिकारदास मारुतीच्या जवळ एका कोपऱ्यामध्ये एक उकिरडा होता. परिसरात राहणारे नागरिक जाता येता इथं कचरा टाकायचे. या भागामध्ये काकासाहेब गोवंडे नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर राहत होते. त्यांच्या स्वप्नामध्ये एक दिवस दत्तप्रभू आले आणि त्यांना म्हणू लागले की मला या कचरापेटीतून बाहेर काढ. त्यांनी माणसे बोलवून कचरापेटी साफ केली असता आतमध्ये औदुंबराची 2 रोपे उगवलेली त्यांना दिसली. तिथे साफसफाई करून त्यांनी छोटासा पार बांधला. कोणीतरी तिथे राजा रवी वर्मा यांनी काढलेलं दत्ताचं चित्र आहे
त्याचा फोटो आणून लावला. समोर राहणारे जयश्री पावभाजीचे मालक श्री भाऊ भोसले तिथं रोज एखादं फळ ठेवू लागले. एक दिवस तिथं अचानक सुग्रास भोजनाचा सुवास सुटला. परिसरातील सर्वच नागरिकांना तो वास येऊ लागला. या औदुंबराच्या समोरच नाईक नावाचे केटर राहायचे. त्यांनी मग रोज संपूर्ण भोजनाचा नैवेद्य तिथं ठेवायला सुरुवात केली. हळूहळू लोकांना त्या क्षेत्राची अनुभूती येऊ लागली आणि पाहता पाहता या उकिरड्याचे रूपांतर एका सुंदर अशा मठामध्ये झाले. गंमत म्हणजे कागदोपत्री ही त्रिकोणी आकाराची जागा कोणाच्याच मालकीची नव्हती. त्यामुळं महापालिकेनं ही जागा मठाला दान करून टाकली. इथं अक्कलकोट स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. नंतर महान चित्रकार अरुण फडणीस यांनी काढलेलं एक सुंदर असं स्वामींचं तैलचित्र या मठामध्ये लावण्यात आलं. अक्कलकोट स्वामींचा माडिवले कॉलनीतला सदाशिव पेठेतला पुण्यातला मठ, त्या मठाचं हे चित्र आहे, आत्ताचं चित्र आहे. मी अगदी लहान असताना माझ्या समोर हे सर्व घडत होतं. माझ्या 2 मावश्या, 2 काका, 2 आत्या याच गल्लीमध्ये राहायच्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी माडिवली कॉलनीमध्ये पडीक असायचो. नंतरही महाविद्यालयीन जीवनामध्ये नारद मंदिर या संस्थेच्या व्यास गुरुकुलामध्ये मी राहायचो. त्यामुळे मठामध्ये सारखं येणं जाणं असायचं. मला हेही आठवतं की हे स्वामींचं चित्र काढणारे चित्रकार काका म्हणून मी एकदा अरुण फडणीस यांना नमस्कार करायला गेलो असताना त्यांनी मला एका छोट्याशा चिठोऱ्यावर स्वामींचं एक स्केच पटकन काढून दिलं होतं. ते मी अजूनही जपून ठेवलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे अक्कलकोट स्वामी कोणाला म्हणतात हे ज्या मूर्तीकडे पाहून वयाच्या 3ऱ्या वर्षी मला सर्वप्रथम कळालं, ती मूर्ती या मठामध्ये प्राणप्रतिष्ठित केलेली होती. पुढे स्वामींचे संगमरवरी मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला आणि काही ध्यानीमनी नसताना स्वामींची ही मूळ मूर्ती आमच्या घरी आणून देण्यात आली. मठाच्या ट्रस्टींनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. अर्थात यात माझा वाटा काहीच नाही. माझ्या दोन्ही मावश्या, माझी आजी, माझ्या मोठ्या मावशीचे यजमान आणि मुलं या सगळ्यांची अनेक वर्ष अहोरात्र सेवा या मठामध्ये घडलेली होती. त्याचं ते फळ होतं. मी फक्त लाभार्थी. सत्संगाचा हा फायदा असतो. स्कीम कुठली असली तरी लाभार्थी तुम्हीच असता. माझी मावशी आजन्म स्वामी सेवेमध्ये राहिलेली आहे. तिच्या आईची सेवा आणि स्वामींची सेवा तिने अतिशय मनोभावे केली. माझे गुरु श्री जनार्दन स्वामी जेव्हा शेवटचे आमच्या घरी आले तेव्हा माझी वयोवृद्ध आजी त्यांना म्हणाली की तुम्ही पुन्हा एकदा घरी या. स्वामी तेव्हा म्हणाले होते की आता मी नाही, आता अक्कलकोट स्वामीच घरी येतील. याचा अर्थ तेव्हा आम्हाला कोणाला कळला नाही, परंतु लवकरच असा एक प्रसंग घडला की ज्यामुळं या वचनाची सत्यता स्वामींनी पडताळून दिली. पुण्यामध्ये कात्रज भागात राहणारे मराठे म्हणून एक अतिशय सात्विक आणि भाविक दाम्पत्य आपल्या नव्या घरातल्या हॉलमध्ये लावण्यासाठी म्हणून त्यांनी स्वामींचं नवीन पेंटिंग त्यांचेच नातेवाईक असलेल्या एका महान चित्रकारांकडून करून घेतलं. त्या दाम्पत्याचे गुरु असलेल्या एक साध्वी अक्कलकोटमध्ये राहतात. त्यांच्या स्वप्नात जाऊन स्वामींनी दृष्टांत दिला की माझा फोटो सदाशिव पेठेतल्या भटांच्या मठात नेऊन दे, तिथं माझी वाट पाहत आहेत. त्यांनी तो निरोप मराठी दाम्पत्याला सांगितला, परंतु स्वामींचा फोटो घराबाहेर जाऊ नये या हेतूने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. एक दिवस मात्र अतिशय क्रुद्ध चेहरा असलेले स्वामी त्यांच्या गुरूंना दिसले. मग मात्र त्यांनी स्वामींचा फोटो भटांच्या मठात आणला. इथला मूळ फोटो या फोटोपेक्षा लहान असल्यामुळं त्यांनी ठेवून घेण्यास नम्र नकार दिला, कारण तिथं जागाच नव्हती. माझ्या वयोवृद्ध आजीची सेवा करत असल्यामुळं शेवटची काही वर्ष मावशी घराबाहेर पडलीच नव्हती. नुकतंच आजीचं देहावसान झाल्यामुळं आषाढी एकादशीला मावशी प्रथमच त्या मठामध्ये गेली होती. तिनं फोटोची चौकशी केली आणि म्हणाली की माझं घर खूप लहान आहे, नाहीतर मीच घरी नेलं असतं स्वामींना. इकडे भटांनी फोटो घेतला नाही असं सांगताच मराठी दाम्पत्य पुन्हा घरी आलं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना किती वेदना होत असतील याचा विचार आपण करून पाहावा. पुन्हा एकदा स्वामींचा आदेश आला की मठामध्ये माझी चौकशी ज्या व्यक्तीनं केली तिला फोटो घरी येऊन द्या. त्याप्रमाणे आमचं घर शोधत मराठे कुटुंबीय घरी आले आणि स्वामींचा फोटो साश्रू नयनांनी त्यांनी आमच्याकडे सोपवला. आजीची 24 तास सेवा करणाऱ्या मावशीला आजी गेल्यावर आता पुढे काय असा प्रश्न पडलाच होता. ती जागा स्वामींनी भरून काढली. आता माझी मावशी पहाटेच्या काकड आरतीपासून सकाळची पूजा आरती, दुपारचा नैवेद्य आरती, संध्याकाळची उपासना आरती आणि रात्रीची शेजारती असे सगळे कार्यक्रम अतिशय नित्यनेमानं स्वामींच्या पुढं करत आहे. अशा अर्थीनं माझी इच्छा असो किंवा नसो, परंतु अक्कलकोट स्वामी 24 तास माझ्यासोबतच असतात. मी प्रेमाने त्यांना म्हातारा म्हणतो. म्हातारा काही पिच्छा सोडत नाही. मला असे वाटले होते की नर्मदा परिक्रमेमध्ये तरी म्हातारा मोकळे सोडेल, पण कुठले काय आणि कुठले काय, जाईल तिकडे आजोबा आहेतच. स्वामींच्या वर वर्णन केलेल्या मूर्तीचं आणि चित्राचं फोटोचं दर्शन आणि अवलोकन व्हावं म्हणून खाली जोडतोय. सदाशिव पेठेतल्या मठात लावलेली हीच ती मूळ अक्षर आहेत जी सध्या आपल्या घरी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही स्वामींची मूळ मूर्ती जी सदाशिव पेठेतल्या मठामध्ये होती. खूप सुंदर मूर्ती पहा, हे पहा, खूपच सुंदर आहे ना. मला फार आवडतात स्वामी. या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप बोलके आहेत बघा. माझ्या डोळ्यासमोर मूळ मूर्ती जशी होती तशीच राहावी म्हणून तिचा जुना रंग मी मुद्दाम तसाच ठेवला आहे. काही ठिकाणी अत्तर वगैरे लावून थोडंसं काळवंडलं आहे,
पण ते बदलण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. मूळ मूर्ती छान दिसते बघा. श्री मराठे यांनी आणून दिलेलं स्वामींचं हेच ते मूळ चित्र. हे पण खूप सुंदर चित्र आहे बघा. स्वामींची मुद्रा खूप अप्रतिम आहे. ज्येष्ठ चित्रकार अरुण फडणीस यांनी प्रस्तुत लेखकाला बालपणी काही क्षणात रेखाटून दिलेले अक्कलकोट स्वामींचं रेखाचित्र. मी मूर्खासारखं ते गिरवलं लहानपणीच, पण तो त्यांच्या डोक्यात स्वामींची प्रतिमा किती पक्की बसली हे या मोजक्या रेषामधून आपल्या लक्षात येतं. एक महत्त्वाचं प्रकटीकरण इथं करून ठेवतो. केवळ स्वामींचा विषय निघाला आहे आणि स्वामींचा प्रस्तुत लेखकाच्या जीवनातलं महत्त्व काय हे लक्षात यावं म्हणून वरच्या प्रतिमा जोडल्यात. स्वामींच्या समोर चालणारी आमच्या घरातली विशेषतः मावशीची सगळी उपासना ही पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाची असून हे संपूर्णपणे खाजगी भक्ती प्रकरण आहे. हे सार्वजनिक मठ किंवा मंदिराचं ठिकाण नसून इथं कोणीही आणून दिलेले ₹1 देणगी किंवा वस्तुरूप देणगी वगैरे स्वीकारली जातच नाही. सर्व काही मावशी तिच्या स्वकष्टार्जित कमाईतनं आणि पुण्यावर चालवते. इथं फोटो टाकण्यामागचा लेखकाचा हेतू सर्वांसमोर सुस्पष्ट असावा म्हणून हे सगळं सांगितलं. कृपया गैरसमज नसावा ही विनंती. असो, स्वामींचं दर्शन घेऊन पुढे असलेल्या शनी मंदिरामध्ये गेलो. इथला शनिदेवाचा मुखवटा फारच भीतीदायक आणि मोठा आहे. तसंच हे अतिशय जागृत देवस्थान आहे हे लगेच जाणवतं. हे बघा शनिदेव. ओम शम शनेश्वराय नमः. इथून माझा मोर्चा मी समोर असलेल्या मंदिर समूहाकडे वळवला. इथं अनेक मंदिरं कमीत कमी जागेमध्ये जवळजवळ बांधून एक मजेशीर आकृतिबंध तयार झाला होता. इथे श्री कुंभेश्वर महादेवाचं तीर्थक्षेत्र तसेच नानी पनवती आणि मोठी पनवती अर्थात छोटी पनवती आणि मोठी पनवती यांची वरखाली मंदिरं होती. पनवती हा शब्द आपण बोलीभाषेमध्ये ऐकतो, परंतु ही खरोखर मूर्ती स्वरूपात समोर प्रकट होऊ शकते हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. आपण कुठल्याही तत्वाला सगुण साकार स्वरूपामध्ये पाहू शकतो. याउलट काही लोकांना सगुण साकार परब्रह्म समोर असूनही त्यातलं निराकार परमेश्वर दिसत नाही किंवा त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. घोर दुर्दैव, दुसरं काय. नानी पनवती मोठी पनवती यांचा हा मंदिर समूह आपण बघतोय. मागे कुंभेश्वराचं मंदिर दिसतंय आणि चौरसाकृती मंदिर जी दिसत आहेत ती अनुक्रमे नानी आणि मोठी पनवती यांची आहेत. खालीवर नानी पनवती मोठी पनवती. मला हे नावच फार आवडलं. नानी पनवती मोठी पनवती. जय श्री मोठा पनवती माता. इथूनच एका अतिशय अरुंद जिन्यानं वर चढून गेल्यावर नानी पनवती मातेचं मंदिर आहे. दक्षिणेमध्ये महादेवाची अशी काही मंदिरं आहेत की ज्यांचं शिवलिंग इतकं उंच आहे की जलहरी खालच्या मजल्यावर आणि शिवलिंगाचं टोक वरच्या मजल्यावर जाऊन पाहावं लागतं. अशाच एका अखंड दगडामध्ये घडवलेल्या या वेगळ्या वेगळ्या 2 देवी असाव्यात असं मला वाटलं. यांच्या दर्शनानं तुम्हाला लागलेली पनवती जाते अशी श्रद्धा लोकांच्या मनात आहे. कुंभेश्वर महादेवाचं मंदिर देखील अतिशय पुरातन आणि खूप सुंदर आहे. श्री कुंभेश्वर महादेव या शिवलिंगाची जलहरी षटकोनी आकाराची आहे. षटकोनी आकाराची जलहरी आणि फरशा बघा, फरशा वेगळ्या वेगळ्या आकाराच्या आहेत मुद्दाम. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अलीकडे काही धर्मद्रोही लोकांकडून शिवलिंग म्हणजे पार्वतीची योनी आणि त्यातून बाहेर आलेलं भगवान महादेवांचं लिंग आहे असा अपप्रचार केला जातो. मुळात लिंग या शब्दाचा अर्थ आहे प्रकटीकरण. आत्मलिंग म्हणजे मी कोण आहे याचा साक्षात्कार. तुम्ही तुमच्यासारखा एखादा जीव प्रकट करू शकता म्हणून तुमच्या विशिष्ट अवयवाला लिंग हे नाव देण्यात आलं आहे. परंतु शिवलिंग असं म्हणताना शिवतत्वाचं प्रकटीकरण जिथं पाहून तुमच्या अंतर्यामी होतं ती जागा असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे नर्मदेकाठी अशी अनेक शिवलिंग पाहिली की जी विविध आकारांची विविध प्रकारांची आहेत. शिवाय जलहरींचे आकार देखील त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, गोलाकार, निराकार असे सगळ्या प्रकारचे आहेत. त्याचा योनीशी काडी मात्र संबंध नाही हे सर्वांनी पक्क लक्षात घ्यावं. असो, चंदूलाल सोमण यांच्या चिरंजीवांनी गरम गरम भोजन प्रसाद मंदिरामध्ये आणून आम्हाला वाढला. इथे येणाऱ्या परिक्रमावासींना फार मोठ्या प्रमाणात ते अन्नदान करतात. चंदूलाल सोमण यांच्या घरी चालू असलेलं अन्नदान आपण बघतोय. उजवीकडे दिसणाऱ्या छोट्याशा दारातनं आत गेल्यावर सोमण यांच्या घराची मागची बाजू येते. इथं भरपूर परिक्रमावासी भोजन घेऊन पुढे निघून जातात. चंदूलाल सोमण यांच्या चिरंजीवांनी माझ्या वहीमध्ये मारलेला आश्रमाचा शिक्का आणि तारखेसह त्यांची स्वाक्षरी आपल्याला दिसते. त्यात काय लिहिलं आपण वाचूया. परमपूज्य संत श्री चंदूलालजी महाराज, दत्तावतार स्वामी समर्थ पादुका स्थान, नर्मदाजी सेवा आश्रम, नर्मदेश्वर लक्ष्मी यंत्र मंदिर, कुंभेश्वर पनवती तीर्थ, तहसील जिल्हा नर्मदा राजपिपला, तहसील राजपिपला जिल्हा नर्मदा, गुजरात, पिन 393150. खाली स्वाक्षरी. इथून पुढे
काठावर अनेक पुरातन मंदिर आहेत. त्या सर्वांची दर्शनं घेत घेत जावं असं मनात आलं. इथून जवळच रामेश्वर लक्ष्मणेश्वर महादेवाचं छोटंसं परंतु पुरातन मंदिर होतं. या ठिकाणी राहून रामचंद्रांनी रावणाला मारण्याचं प्रायश्चित्त घेतलं असं मानलं जातं. मैयाकडून रामेश्वराकडे येणारा रस्ता आणि रामेश्वर लक्ष्मणेश्वर मंदिर नर्मदा मैयाच्या महापुरामध्ये बुडत असल्यामुळं या काठावरच्या मंदिरांची सर्वच मंदिरांची दरवर्षी रंगरंगोटी करावी लागते. श्री रामेश्वर भगवान की जय. इथं शिवलिंग हे अन्य शिवलिंगांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आपण जर बघितलं तर हे रामेश्वराचं शिवलिंग आहे, वेड्यावाकड्या आकाराचं आहे. महादेवाची अतिशय सुंदर अशी पूजा इथं करतात. इथून नर्मदा मातेचं पुढचं वळण खूपच सुंदर दिसतं. नर्मदा मैया या परिसरामध्ये बऱ्यापैकी उथळ आहे असं लक्षात येतं. सगळीकडं सगळी वाळू सरदार सरोवर धरणामध्ये अडवली गेल्यामुळं इथं फक्त असे खडक सापडतात. याद रखना, मैया का हर कंकर शंकर होता है. हे आहेत मेघनाथेश्वर महादेव किंवा मेघनाथ महादेव तीर्थ. दर्शन घेऊया श्री मेघनाथ महादेवाचं दर्शन. इथे एक मजेशीर घटना घडली. माझा नित्यक्रम असा असायचा की मी सर्व देवांची दर्शनं घेतली की आपोआपच नर्मदा मातेकडे जायचो, तिचं दर्शन घ्यायचो आणि पुढे काठाने चालू लागायचो. त्याप्रमाणे मी खाली आलो आणि नर्मदा मातेचं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं म्हणजे स्पर्शदर्शन घेतलं. नर्मदा मातेला भजण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी. कोणी तिला कित्येक शेर दूधच पाजतात, तर कोणी तिच्या काठावर बसून ध्यानधारणा करतात, कोणी जलचरांना मुरमुरे वगैरे खाऊ घालतात, तर कोणी स्नानाचा आनंद घेतात. मला तसा तिचा अखंड स्पर्श हवा असायचा. सतत ती माझ्या शेजारी हवी असा माझा भाव असायचा. परंतु आज मात्र विपरीतच घडलं. मला आतून असं वाटू लागलं की किनारा सोडावा आणि वरील रस्त्यावरून चालावं. अर्थात इथून पुढं उजवीकडचं वळण असल्यामुळं काठावरून चालण्यासारखा मार्ग उरलेलाच नाही हे मला स्पष्टपणे दिसत होतं. परंतु असं दिसलं तरी मी दरवेळी तिथे घुसायचो आणि काही ना काही करून मार्ग निघायचा. परंतु आज मात्र मला तसं घुसण्याची इच्छाच होईना आणि परत माघारी फिरावं असं वाटू लागलं. नर्मदा मातेची काय इच्छा आहे तेच मला कळेना. मी शांतपणे परत फिरलो आणि वरती चढून आलो आणि गावातील रस्त्याने चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर डाव्या हाताला एका मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये एक लोखंडाची टपरी असलेली मला दिसली. त्या टपरीमध्ये एक 6वी-7वीतला मुलगा आणि एक 9व्या इयत्तेमध्ये शिकणारी मुलगी असे दोघेजण अतिशय गंभीरपणे अभ्यास करत बसलेले होते. मला पाहताच त्या मुलीने नर्मदे हर असा पुकारा केला आणि पिण्यासाठी पाणी हवे का असे मला विचारले. उन्हामधून चालल्यामुळे तिथे क्षणभर विसावा घ्यावा असे मला वाटले म्हणून मी झाडाच्या सावलीमध्ये उभा राहिलो. दोघे मुले पुन्हा अभ्यासाला लागली. मी उपजत चौकस बुद्धीने त्यांची चौकशी चालू केली. त्यांचं नाव काय, कितवीमध्ये शिकतात वगैरे वगैरे. आता खरी गंमत इथून पुढे चालू होते. त्या मुलांचे आईवडील मोलमजुरी करून पोट भरत होते. आपल्या आईवडिलांना आपणही थोडासा हातभार लावावा म्हणून दोघे मुलं हे दुकान चालवायचे. सकाळ संध्याकाळी त्यांचे वडील दुकान सांभाळायचे. उद्या या मुलीची परीक्षा होती. संस्कृत हा 100 मार्कांचा विषय घेऊन तिनं परीक्षा द्यायचं ठरलं होतं. या मुलीला संस्कृत या विषयामध्ये भरपूर शंका होत्या आणि अशा सुमारे बऱ्याचशा शंका तिनं लिहून काढल्या होत्या. या शंकांची उत्तर मिळाली नसती तर कदाचित तिच्या गुणांवर मोठा परिणाम झाला असता. शेतातील कामं करायला जावं लागत असल्यामुळं तिची शाळा काही दिवस बुडायची. त्या काळात शिकवलेलं तिला काहीच कळलेलं नव्हतं. मुलगी गुणवत्तेमधली होती आणि शिकवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे असा अट्टहास असणारी होती. बाकी सर्व पेपर तिला चांगले गेले होते, परंतु संस्कृतमध्ये आपले गुण कमी होणार हे दुःख तिला सतावत होते आणि त्यामुळे सकाळपासूनच ती नर्मदा मातेची करुणा भागत होती की काही करून मला संस्कृत शिकव, माझ्या शंका दूर कर. नर्मदे माझ्या शंका हर. आणि इकडे मला नर्मदा मातेनं तत्काळ बुद्धी दिली की मी उलटं वरती फिरावं आणि वरूनच चालावं. आहे की नाही गंमत. मी तिला पुस्तक मागितलं आणि पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत प्रत्येक धड्याचा अर्थ तिला फटाफट समजावून सांगितला. तिला अडलेली अनेक सुभाषितं मी तिला संधी विग्रहपूर्वक शिकवली आणि संधी कसे करतात, व्याकरणाचे नियम, शब्द कसा चालवायचा, क्रियापद कसं चालवायचं, विविध काळ हे सर्व शिकवलं. तिच्याकडे इंटरनेट असलेला एक स्मार्टफोन होता. तो तिच्या वडिलांकडून तिने अभ्यासासाठी ठेवून घेतला होता. त्याच्यावर तिला मी संस्कृत शब्दधातू रूपावली या पुस्तकाची PDF डाउनलोड करून दिली. शिवाय सगळे शब्द कसे चालवायचे हे तिच्या लक्षात राहावे म्हणून व्हॉईस रेकॉर्डरवर सगळ्या प्रकारचे एक शब्द आणि एक क्रियापद चालवून ते तिला पुन्हा पुन्हा ऐकायला सांगितलं. तिने देखील अतिशय मोकळ्या मनाने आणि कुठली बिडबाड न बाळगता तिच्या मनातल्या सगळ्या शंका मला विचारून घेतल्या आणि मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तिच्या सगळ्या शंकांना उत्तर देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. इयत्ता 5वी ते 12वी मी आवडीने संस्कृत हा विषय घेतला होता.
त्याच्या शिक्षणाचा शर्यतीने कुठेतरी मला थेट फायदा झाला. साधारण तासभर आमची ही शिकवणीचा कार्यक्रम चालू होता. त्या मुलीला तिच्या सर्व शंका दूर झाल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त झालेला मला स्पष्टपणे जाणवला. हा संपूर्ण काळ तिचा भाऊ देखील मान मोडून अभ्यास करत राहिला याचं मला खरोखरच खूप आश्चर्य वाटलं. कारण हे दोघे नुसते गांभीर्यपूर्वक अभ्यासच करत नव्हते, तर आपल्या आईवडिलांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आपल्या परीनं होईल तेवढी मदत करून आर्थिक हातभार लावायचा देखील प्रयत्न करत होते. आमची शिकवणी चालू असताना मध्येच 1-2 ग्राहक येऊन काहीतरी किरकोळ खरेदी करून गेले. ते व्यवहार तिने चुटकीसरशी पार पाडले. यावरूनच मला तिच्या बुद्धीची चणूक पुन्हा एकदा जाणवली. विशेषतः तिला विभक्ती प्रत्यय कसे वापरतात आणि त्यांचे प्रयोजन काय हेच माहिती नव्हते. ते मी तिला सांगितल्यावर आणि ते तिला समजल्यावर तिच्या डोळ्यामध्ये जी काही चमक मी पाहिली ती केवळ अलौकिक अशी होती. नर्मदा खंडातील मुली अतिशय हुशार, अतिशय चाणाक्ष, अतिशय तेजस्वी, अतिशय तेज तर्रार आहेत असा माझा एकही अपवाद नसलेला अनुभव आहे. या हुशार मुलीने आणि तिच्या ज्ञानपिपासेने माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. अशी ज्ञान मिळवण्याची तहान प्रत्येक भारतीय लहान मुलाच्या अंतःकरणात उत्पन्न झाली तर भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू होण्यासाठी जरासाही वेळ लागणार नाही. त्या मुलीकडे काय गुण होते? परिस्थितीची जाणीव होती, भावंडांची काळजी घेण्याची वृत्ती होती, आईवडिलांचे कष्ट समजून घेण्याची वैचारिक कुवत होती, आपला उद्धार कशामुळे होणार आहे याची जाणीव होती, आपल्या परीने आपण आपल्या कुटुंबियांना मदत कशी करू शकू ते करण्यासाठी लागणारी कृतिशीलता होती, तल्लख बुद्धिमत्ता होती, अफाट स्मरणशक्ती होती, उत्तम ग्रहणक्षमता होती, कष्टांची तयारी होती, शिस्तबद्ध जीवनशैली होती, अथित अभ्यागतांची विचारपूस करण्याची सहृदयता होती, सांगितलेले ऐकण्याची वृत्ती होती, नम्रता होती, शालीनता होती आणि या सर्वांवर कडी करणारा एक जबरदस्त गुण तिच्या ठाई होता. त्या मुलीची नर्मदा मातेवर अपरंपार अशी श्रद्धा होती. तिला प्रचंड विश्वास होता की मैयाला हाक मारली की मैया मदत करते, आपले संकट दूर हरते. स्मरण करिता नर्मदा प्रकट होते, स्मरण करिता नर्मदा प्रकट होते, दुःख संकट दारिद्र्य हरून नेते. जरी शंका अज्ञान दुःख दाटे, जरी शंका अज्ञान दुःख दाटे, म्हणा सारे हर हर श्री नर्मदे येते, म्हणा सारे श्री हर हर श्री नर्मदे येते. कीर्तनामध्ये विविध वृत्त असतात. त्यातल्या एका वृत्तामध्ये हे छोटंसं काव्य करायचा प्रयत्न केला आहे. आपण त्यात चालीत ते गाऊया. स्मरण करिता नर्मदा प्रगट होते, स्मरण करिता नर्मदा प्रगट होते, दुःख संकट दारिद्र्य हरून नेते. जरी शंका जरी शंका अज्ञान दुःख दाटे, जरी शंका अज्ञान दुःख दाटे, म्हणा सारे हर हर श्री नर्मदे येते, म्हणा सारे हर हर श्री नर्मदे येते, म्हणा सारे हर हर श्री नर्मदे येते. नर्मदे हर, नर्मदे हर.